चांगलं वाटतं का ते? काय चमकी हाताला करा ना. हाताने कसं काय करायचं? हाय हॅलो नमस्कार, मी रेखा स्वागत करते कांचन रेखा ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मला आज पनूला ड्रेस शिवायचा होता, तर तिला राधाराणी लुक म्हणजे तिला तसं काही तयार करायचं होतं. तर ड्रेस वगैरे नव्हता माझ्याकडं आणि विकत आणायचा म्हणलं तरी काही स्वस्त मिळत नाहीत, खूप जास्त महाग आहेत आणि तसं काही कपडा इव्हन छान नसते. आणि आधीच्या पैठणी आहेतच म्हटलं माझ्याकडं, तर त्याच्यामधलीच एखादी जी की आता मला नाही आवडत, त्याच्यापासूनच छान असं तिला ड्रेस शिवावं म्हणून मी ती ड्रेस शिवायला घेतला होता. साडीचा कलर पण छान होता, ब्लू आणि रेड कलरचं दोन्हीचं कॉम्बिनेशन छान झालं आणि तिच्या अंगावर एकदम छान पण वाटत होतं. ते फोटोशूटसाठी बाहेरसुद्धा गेले होते संध्याकाळचे आणि एकदम छान असे फोटो निघलेत तिचे. मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला मी ॲड केलेले आहेत, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला ते बघायला मिळतील. एकदमच छान असे फोटो आणि एकदमच छान असा ड्रेस वाटत होता. बघा तिची इतकी जास्त गडबड चालली होती ना की तिला कधी घालून बघावं आणि कधी नाही असं वाटत होतं. हाताला लागल म्हणायलो मी फिरल्यावर. मेरा आशिक दुसरा कुठे? काहीतरी पिशव्या का म्हणतील लोक. नाटकी करायची जराशी. आवडते का नाही किंवा हे बघलं होतं सगळं. जमलं का? बरेच शिवला पडून घालायला असं ते एक मध्ये तिकडे ब्लाऊज मध्ये दिले, याच्यावर निळे मेडी घाल लागेल शिवून तिचा व्हिडिओ शूट करायचा. ब्लाऊज मध्ये दिला. शिवानी मुलंही बिघडलं म्हणजे मोटर लावली तर झालं जेव्हा पहिले सासूच्यावर बिघडते आणि काय? ही मोटर लावली तर बाहेर शिवायला म्हणजे मोटरला नाही लावायचं. लाईट बिल येईल म्हणे. लेकरांची आयडिया मग सबस्क्राईब केलं तर मग थँक्यू रिप्लाय दिला. तसंच कर लागतं ना. वैष्णवीन केलं तिच्या पप्पाच्या शिवकन्या नावानं आयडी सेव्ह करायला ते येईलच झालं. लिंक पाठवल्याशिवाय येईल चॅनल दाखवूनच झालं. काय वय खेवडे खेवड्या आता पाव ते काम बसले तोंडाला लागलं. बरोबर. शिवडे येईल तर चलो दीदी आता निसटली घरातून निसटली की माझं सारखं शिलाईचं काम बंद आहे, त्याच्यामुळं आता शिलाई व्यवस्थित येत नव्हती, मशीन व्यवस्थित चालतच नव्हती. आता जेवढी ती आपण त्याच्यावरती काम करत राहिलो ना तेवढी ती क्लिअर राहते. आता त्याला वेळ नव्हता खोलायला, मग यांनी मला थोडा बेल्ट त्याचा टाईट करून दिला. अनुची सुद्धा गडबड चालली होती की तिला वाटत होतं की किती वेळ लागते मम्मीला, इतका वेळ लागते का म्हणून तिचं सारखं सारखं येऊन बघायचं चाललं होतं.
मटकूबाई बघा ड्रेस घालून कशा मटकत होत्या. तिच्या पप्पाला गडबड करत होती की पप्पा कधी बाहेर जावं आपण, माझे फोटो कधी काढता म्हणून. आता जे काही होतं ना जवळ सामान त्याच्यामध्ये तिला रेडी केलं आणि जास्त काही ज्वेलरी वगैरे नव्हती. जे काही होतं त्याच्यामध्ये तिला रेडी केलं आणि ती खूप जास्त हॅपी होती. आता काही असं शिलाईचं काम काढलं म्हटल्यावर त्याच्यामागं कामं तर भरपूर निघतात. तर हे सर्व घर आवरून घेतलं. मग मी तिला आवरून दिलं, आधी तिची तयारी वगैरे करून दिली आणि त्यांनी ते बाहेर गेले होते मग, आणि मी सर्व घर वगैरे आवरून घेतलं. याच्यामध्ये मी तिचे जे काही फोटो काढले ना ते सर्व ॲड केलेलं आहे. तर कसे काय वाटत आहेत आणि तिचा ड्रेस कसा वाटतोय ते मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि जर का चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा. तर चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.